इवले सेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावारी इवले सेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावारी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति भारू कळिया सियाला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता अति भारू कळिया सियाला इवले से रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मनाची गुंती गुप्पियला सेला मनाची गुंती गुंफियला सेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठली अर्पिला मनाची गुंती गुंपियला सेला बाप रखुमा देवी वरू विठ्ठली अर्पिला इवली स्वरूप लाविली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी इवली स्वरूप लाविली द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी सहजयति सिंधुर्वदनो देवोयत्पाद पंकज स्मरणम वासर्मणि रिवतम सर्रासी नाशयति विघ्नम या कुंदेन्दु तुषार हरदौला या शुभ्र वस्त्रावृता या विनावरदंड मंडितकरा या स्वीत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रबोधि वीरदेवी सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा मुकम करोति वाचालम पंगुलंघयति गिरिम यत कृपातमं वंदे परमानंद माधवम नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत वसुदेव सुतं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समुर्तरलिते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम, चरितम रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक अक्षरम पुष्पम महापातक नाशनम, ध्यात्वा नीलोत्पल श्यामम राम राजीवलोचनम, जानकी लक्ष्मण पेतम जटा मुकुट मंडितम, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम, श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वामी रामचंद्र दयालो, रनान्यम जाने नैव जाने न जाने, लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्य रूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम ततुल्यं राम नाम वरानने, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एकाक्षरं पुसां महापातकनाशनम। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, रामकृष्ण हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा 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 नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। शिव ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हरे, तुझ विना शंभो मज कोण तारी। कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारे, तुझ विन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाल गोपाल गोपाला।
गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मारुतीला फुले वाह गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा मारुतीला फुले वाहा गणपतीला तुरे वाह महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 जय जय विठ्ठल रखुमाई 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 ओम नमो नारायण विद पारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण ओम नमो नारायण श्री विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण ओम नमो नारायण हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा ओम श्री हनुमते नमः 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 मन्वजपं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठित ठेवी मरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय 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 राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। ज्ञान कर्म संन्यास योग ओवी 25 ते 50। ओम नमो जी आत्या वेद प्रतिपाद्या जय जय सोसमिद्या आत्मरूपां देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जो जय। कैसा न्यनो मोह वाढिनला तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला मनोनी योग हा लोपला लोकी। कैसा न्यनो मोह वाढिनला तेने बहुतेक काळ व्यर्थ गेला मनोनी योग हा लोपला लोकी। तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करीन। हे जीवीचे निज गुज परिके विराखो तुझ जे पडियशे तू मज मनवोनियाम। तू प्रेमाचा पुतळा तू भक्तीचा जिवाळा मैत्रियेची चितकळा धनुधराम। तू अनुसंगाचा ठाव आता तुझ काय वंचू जाव जरी संग्रामारूढ आहो झालो आम्ही तरी नावे कहे सहावे गाजा बजही न धरावे परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी। तवा अर्जुन म्हणे हरी माया पुलेयाचा स्नेह करी यथ विस्मयो काय अवधारी कृपा निधी। तू संसार श्रांताची सावली अनाथा जीवाची माऊली अमुते किर प्रसवली तुझीच कृपा। देवा पांगुळ एका देवी जेम तरी जन्मोनी जो जारू साहिजे। हे बोलो काय तुझे तुझची पुढाम आता पुशेन जे मी काही तेत निके चित्त देईन देवीची देवे कोपावे ना काही बोलाय काम। तरी मागील जी वार्ता तू आज सांगितली होती अनंत ते नावेक मज चित्ता मानेची नाम। जे तो विवस्वतू म्हणजे काय ऐशे हे वडिला ठाऊवे नाही तरी तुवाची केवी पाही उपदेशिला। तो ऐकी जे बहुता काळांचा आणि तू तव श्रीकृष्ण सांपेचा मनोनी गाये मातुचा विसंवादू। देवीची देवा चरित्र तुझे आपण काहीची निजे
हे लटके केवी म्हणजे एकी हे राम. परी हेची मातू आघवी मी परियेशे ऐसी सांगावी. जे तुवाची तया रवी केवी उपदेश केला. तव श्रीकृष्ण मने पंडू सुता तो विवस्वतू जय होता. ते आम्ही नसो ऐशी चिंता ऐशी चिता. भ्रांती जरी तुझ तव श्रीकृष्ण मने पंडू सुता तो विवस्वतू जय होता. ते आम्ही नसो ऐशी चित्ता. भ्रांती जरी तुझ तरी तू गाही नेनसी. पै जन्मे आमया तुमासी. बहुते गेली परिणस्मर्शी आपुली तुम. मी जेने जेने अवसरे जे जे होवनी अवतरे. ते समस्त ही मज स्मरे धनुर्धरा. मनोनी हे आघवे मागील मज आठवे. मी अजुही परी संभवे प्रकृती योगे. माझे अव्यक्त्व तरी नशे. मन परी होणे जाणे क दिसे. ते प्रतिबिंबे माया वशे माझ्याची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे. परी कर्माधीनु ऐसा वडे. तेही भ्रांती बुद्धी तरी घडे एरवी नाही. की एकची दिसे दुसरे ते दर्पणाचे नि आधारे. एरवी काय वस्तू विचारे तुझे आहे. तैसा अमूर्तची मी किरीटी. परी प्रकृती जय अधिष्ठी. तैसा कारपणे नट नटी कार्याला. जे धर्म जात आघवे युगायुगी म्या रक्षावे. ऐसा ओघु हा स्वभावे आद्याशे. मनोनी अजत्व परते ठेवी. मी अव्यक्तपणही नाटवी. जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहाम. ते वेळी आपुल्याचे निकैवारे. मी साकारू होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाली. ते वेळी आपुल्याचे निकैवारे. मी साकारू होऊन अवतरे. मग अज्ञानाचे अंधारे गिळो निघाले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. 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 श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 31 म्हणजे ब्रह्मपत्रातील 6वा अध्याय. भाग 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. ऐसिये परिवानर गण ऐकावया हनुमोदरन. अवघे वैसले सावधान पत्र वाचने सुमित्र. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले. मनोना उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 31व्या अध्यायाच्या
दुसऱ्या भागाला सेवेला सुरुवात करणे अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. लक्ष्मण दादा ब्रह्मपत्र वाचत आहेत. रामरायासह हनुमंतरायासह नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव आणि 72 कोटी हरीश 56 कोटी गोलांगुळ हे अवघे सावध बसलेले आहेत. आणि हनुमंतरायांनी लंकेमध्ये इंद्रजिताबरोबर कशा प्रकारे रणकंदन केलेले हे ऐकू लागलेले आहेत. ऐकोनी असाळीचा घात कोपे खवळला इंद्रजित कपीचा कराव या घात रत तोरित प्रेरिला. आणि असाळी हनुमंतरायाच्या हातून संपली गेली. हनुमंतरायाने तिचं निर्दळन केलं. ही बातमी इंद्रजिताच्या कानावर गेली. इंद्रजित रागानं लाल भडक झाला, अतिशय खवळला आणि हनुमंतरायाचा घात करण्यासाठी आपला रथ त्वरित रणांगणामध्ये आणला. तडक फुटला अति दुर्धर निशाने भेरी शृंगाकारम. इंद्रजित आला गडगजर रणतुरे वाजती. एकदम म्हणले सगळं सैन्याच्या सैन्य अशोक वाटिकेमध्ये दाखल झालेले. निशान भेरी वाजू लागलेली आहेत. मोठी गडगर्जना होत आहे. रणतुरे वाजत आहेत. आणि अशा वाद्यांच्या गजरामध्ये इंद्रजिताचं आगमन झालेलं आहे. एकले एक पैवानर त्यावरी येता संख्य वीर चळी कांपती माशूर दुर्धर मारक पीचा. एकट्या वानराचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यावरती चाल करून कोट्यावधी असंख्य राक्षस वीर येत आहेत. पण जे स्वतःला महाशूर समजतात, महावीर समजतात, ते अंतकरणामध्ये मात्र घाबरत आहेत. त्यांच्या मनामध्ये हनुमंतरायाविषयी भीती आहे. त्यामुळे ते भीतीनं गांगरलेले आहेत. त्यांच्या जीवाचा थरकाप सुटलेला आहे. कारण त्यांना माहित आहे या वानराचा मार काही साधा नाही. दुर्धर मार कपीचा. हनुमंतराय काही साधं मारत नाही म्हणले. चांगली भोंड जिरवतो. म्हणून सगळे मनामध्ये राक्षस वीर महावीर महाशूर घाबरलेले आहेत. जानोनी सैन्याचा वृत्तांत इंद्रजिते रथ प्रेरिला त्वरित. पुढे लक्षोणी हनुमंत शरवर्षत पै आळा. सैन्याची कशी घाबरगुंडी उडालेली आहे याचा वृत्तांत इंद्रजिताला माहिती झाला. म्हणून इंद्रजितानं स्वतःच हनुमंतरायाच्या समोर येण्याचं धाडस केलं. आपला रथ हनुमंतरायाच्या समोर आणला. हनुमंतरायाला समोर पाहिलं आणि हनुमंतरायावरती नेम धरून इंद्रजित बाणाचा वर्षाव करू लागला. धनुष्याचा करिता टनत्कार दुमदुमिले गिरी कंदर. नादे कोंदले अंबर वीर दुर्धर इंद्रजित. धनुष्याची दोरी ओढताना टनत्कार झाला आणि त्यामुळं
तिथली गिरी कंदर त्या आवाजानं दुमदुमून गेली. त्या आवाजानं आकाश कोंदलं गेलं. असा दुर्धर वीरामध्ये वीरश्रेष्ठ असणारा इंद्रजित आहे म्हणतात. कपिने करिता बुबुकार खळबळिले सप्तसागर ध्यानी दचकला पंचवक्त्र सुरासुर कापुती. एवढ्यामध्ये हनुमंतरायाने एक भुबुक्कार ठोकलेला आहे. जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. आणि या भुबुक्कारानं सप्तसागर खळबळ माजलेले. सप्तसागराच्या लाठावर लाठा किनाऱ्यावर धडकू लागलेली आहेत. सप्तसागर खवळलेले आहेत. या भुबुक्काराचा या लाटांचा आवाज ऐकून ध्यानामध्ये असलेले भगवान शिवशंकर ते सुद्धा दचकले, जागे झाले. देव दानव अचानक कशाचा आवाज आला म्हणून हनुमंतरायाच्या भुबुक्कारामुळे थरथर कापू लागले. नक्षत्रे तुटून पडती तळी तेची रणरंगी रणरांगोळी भूते कापती कप्यारोळी भद्रकाळी आश्वाशी. हनुमंतरायाने भुबुक्कार केला आणि आकाशातले तारे सुद्धा खाली तुटून पडू लागले. ते रणांगणामध्ये पडून त्यांची रणरांगोळी झाली. जी असणारी म्हणले 100 कोटी भूतावळ आहेत, ती भूतावळ सुद्धा थरथर कापू लागली. पण भद्रकाळीनं देवीमानं या भूतांना आश्वासन दिलं, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे, काळजी करू नका. याची रण मारात अतिकृपाळू हनुमंत मेद मांशे करील तृप्त भय निश्चित तुम्हा नाही. आणि भद्रकाळीनं जगदंबेनं या भूतावळीला आश्वासन दिलं, तुम्हाला काही म्हणले या युद्धामध्ये धोका नाही. इथं राक्षसांचं निर्दळन केलं जाणार आहे. अतिशय कृपाळू असणारे हनुमंतराय आहेत. तुम्हाला मेद मांस भक्षण करायला मिळणार आहे. तुम्ही ते खाऊन तृप्त होणार आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. अशी भद्रकाळी जगदंबा भूतावळींना अभयदान देते. ऐकता कपिगिरा गजरा मरणोन्मुख निशाचर खळबळिले रथकुंजर निदळे वीर कापती. हनुमंतरायाची भुबुक्काराची जी ध्वनी आहे ती ध्वनी आसमंतामध्ये दुमदुमून गेली. आणि मग मात्र जे मोठमोठे निशाचर होते, राक्षस होते, त्यांची त्रेधा त्रिपीट झाली. रथ, घोडे, निदडे वीर, अथी रती महारथी हे सगळेच म्हणले थरथर कापू लागले. इंद्रजिते युद्धाचे कडाडी रथ प्रेरिला लवड सवडी कपिपुच्छाची उभोनी गुडी नाचे आवडी रण मारा. इंद्रजित मैदानामध्ये युद्ध करण्यासाठी आलेला आहे. तोही आपल्या रथामध्ये बसून आलेला आहे. हनुमंतरायाने आनंदाने शेपटीची गुढी उभारलेली आहे. आणि रणांगणामध्ये रणमारा करण्यासाठी हनुमंतरायाला आवडी निर्माण झालेली आहे. आणि त्या आवडीनं हनुमंतराया नाचू लागलेले आहेत. एक रावण कुमार राज दुजा रामदूत वानर
यर राक्षसी राक्षसेंद्र दुजा कपिंद्र कपिकुळी. एक रावणाचा मुलगा आहे ज्याला राजकुमार म्हणतात, तो इंद्रजित आहे. दुसरा रामरयाचा सेवक, रामरयाचा दूत, कपीमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे हनुमंतराय आहेत. एकीकड 14 चौकड्याचं राज्य असणाऱ्या राजा रावणाचा मुलगा राक्षस आहे आणि दुसरा वानर कुळामध्ये सर्वश्रेष्ठ असणारे हनुमंतराय आहेत. दोघे वीर अति प्रबळ समानशील समान बळ. दोघे संग्राम कुशल दोघे चपळ रणमारा. दोघे वीर अति प्रबळ समान बळ समानशील. दोघे संग्राम कुशल दोघे चपळ रणमारा. इंद्रजित असू द्या किंवा हनुमंतराय असू द्या, दोघेही कसे तर महावीर आहेत. दोघांकडेही अतिशय प्रबळ ताकद आहे. दोघेही आतुर बळी आहेत. दोघांकडे समान बळ समानशील. दोघेही युद्धामध्ये अतिशय तरबेज असणारे योद्धे आहेत. दोघेही रणयुद्ध करण्यामध्ये अतिशय चलाक चपळ आहेत. दोघे भिडता महावीर पाहू आले सुरवर. सिद्ध गंधर्व विद्याधर नाग किन्नर ऋषी पाहते. अशोक वाटिकेच्या ठिकाणी दोघांचं युद्ध सुरू होत असताना, दोघे एकमेकाला भिडत असताना, या महावीरांचं म्हणजे हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं युद्ध पाहण्यासाठी आकाशामध्ये विमानामध्ये बसून 33 कोटी देवांनी हे युद्ध पाहण्यासाठी गर्दी केलेली आहे. हे युद्ध पाहण्यासाठी सिद्ध आलेले आहेत, गंधर्व आलेले आहेत, विद्याधर आलेले आहेत, नागकुळ आलेले, ऋषी मंडळी आलेले आहेत, यक्ष किन्नर आलेले आहेत आणि ह्या दोघांचं युद्ध कसं होतंय ते पाहू लागलेले आहेत. सावित्री सहित चतुर्मुख उमे सहित पंचमुख शक्ती सहित षण्मुख आला देव मुख्य हव्यवाट. आणि काय सांगावं म्हणले, आपल्या पत्नीला सावित्रीला घेऊन 4 तोंडाचा ब्रह्मदेव, त्याचबरोबर पार्वती मातेला घेऊन 5 तोंडाचा शिवशंकर आणि शक्तीला बरोबर घेऊन 6 तोंडाचा कार्तिक स्वामी. एवढंच नाही म्हणले तर अग्नी नारायण सुद्धा हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं युद्ध पाहण्यासाठी आलेले आहेत. शची सहित सुरेंद्र विकटे सहित वीरभद्र सिद्धी बुद्धी श्री गणेंद्र युद्धी कपिंद्र पाहू आले. आपल्या शची महाराणी सहित दैवांचा राजा इंद्र आलेला आहे. विकटेला घेऊन वीरभद्र आलेला आहे. सिद्धी बुद्धीला बरोबर घेऊन गणपती बाप्पा आलेले आहेत. आणि हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं युद्ध कशा प्रकारे होतं हे पाहण्यासाठी सगळे दाखल झालेले आहेत. दोघे खवळले महावीर काळ कृतांत अति दुर्धर दोघे जैसे काळाग्निरुद्र युद्धा सत्वर मिसळले. दोघेही महावीर आहेत, दोघेही खवळलेले आहेत, दोघेही काळ वृत्तांतासारखे दिसतात. यम आणि यमाचा काळ असावा असे दुर्धर दोघे दिसत आहेत. काळ अग्नी रुद्र अशी यांची अवस्था असावी असे म्हणले. हे दोघे युद्धामध्ये सत्वर मिसळलेले आहेत. एक त्रिपुर एक शंकर एक मदन एक शंकर अनिरुद्ध बाणासुर जेवी सुकर हिरणाक्ष. ज्याप्रमाणे एक त्रिपुरारी दैत्य असावा, एक शंकर असावा, एक स्वरूपाची देवता मदन असावी आणि दुसरे भगवान शंकर असावे, एक अनिरुद्ध असावा
म्हणजे श्रीकृष्णाचा मुलगा, आणि एक बाणासूर असावा किंवा एक वराह असावा आणि एक हिरण्याक्ष असावा, असे हनुमंत आणि इंद्रजित या दोघांची जोडे म्हणतात. एक गज एक केसरी, एक सर्प एक सर्पारी, रुद्र आणि वज्रधारी ऐशिया परी मिसळले. एक हत्ती असावा, एक सिंह असावा, एक साप असावा, एक गरुड असावा, एक रुद्र असावा, एक वज्रधारी म्हणजे इंद्र असावा. अशा प्रकारे हे दोघं युद्धासाठी मिसळले म्हणतात. एक मरु एक मुरारी, एक त्रिपुर एक त्रिपुरारी, शस्त्र भाऊ वज्रधारी, जेवी नरहरी हिरण्यकश्यपूशी. एक मरु दैत्य असावा, एक मुरारी भगवान परमात्मा असावा, एक त्रिपुर नावाचा दैत्य असावा, एक त्रिपुरारी म्हणजे भगवान शिवशंकर असावा, एक 1000 हातांचा असणारा शस्त्र भाऊ ज्याला म्हणतात असा वज्रधारी, एक वज्रधारी असावा, एक शस्त्र भाऊ असावा, एक भगवान परमात्मा नरसिंह अवतार असावे आणि दुसरा हिरण्यकश्यप असावा. अशी हनुमंतयाची आणि इंद्रजिताची जोडी सांगितलेली आहे. एकाशी रथाची रथगती, दुजिया निज पुच्छ सारथी, दोघे भिडती वीर्यार्थी, रणवित्पत्ती महामारे. एका जवळ रथ आहे म्हणले, तो रथ अतिशय जलद गतीने उडवणारा असा इंद्रजित आहे. तर दुसऱ्या जवळ शेपटीचं बळ आहे म्हणले, ती सर्व काही शेपटीच करवित आहे म्हणले. अगदी पुरुषार्थी असणारे दोघे महावीर हनुमंत आणि इंद्रजित रणयुद्ध करण्यासाठी, महामार करण्यासाठी एकमेकाच्या समोर भिडण्यासाठी आलेले आहेत. क्षणेक भिडती भूतळी, क्षणेक भिडती नभो मंडळी, क्षणेक भिडती समुद्र जळी, कुळाचळी पै दोघे. क्षणार्धात म्हणले ते पृथ्वीवर दिसतात, तर क्षणार्धात आकाशात एकमेकासमोर युद्ध करतात. आकाशात पाहतोय तोपर्यंत क्षणार्धात म्हणले समुद्राच्या पाण्याच्या वरती म्हणले युद्ध करतात. तेवढ्यामध्ये परत पर्वतावर युद्ध करताना दोघे दिसतात. म्हणजे जमिनीवर, आकाशात, समुद्र जळावर, पर्वतावर असं घटका बदलून जागा बदलून ते दोघे एकमेकाला भिडत आहेत. जैसी इंद्रजिताची पैगती, त्याहुनी सवेग हनुमंती, न चले शक्ती ना छळनोक्ती, रणी मारोती ना टुपे. जशी इंद्रजिताची गती आहे म्हणले, वेगवान रथ आहे म्हणले, त्याच्या बरोबर वेगानं चालणारे हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाला कुठल्या प्रकारची छळनोक्ती चालत नाही म्हणले, कुठल्याही शक्तीचा प्रभाव हनुमंतरायावर पडू शकत नाही. रणांगणामध्ये हनुमंतराया इंद्रजिताला आटपत नाही. इंद्रजित मने दुर्धर घात, हनुमान विटावी फळे खात, काका पिटोनी घुलकावित मग दावित अंगोटा. इंद्रजित भयानक अशा प्रकारे शस्त्राचा मारा हनुमंतरायावर करत आहे, पण वज्र शरीरी असणारे हनुमंतराया त्यांना काहीच लागत नाही, त्यांना काहीच फरक पडत नाही. हनुमंतराया मात्र फळं खात आहेत, दंड थापटून या असणाऱ्या इंद्रजिताला घुलकावणी धावत आहेत आणि आपला अंगोटा धावत आहेत. इंद्रजित खवळ निराणी, वर्षला से दुर्धर बाणी, हनुमान वर्षला पाषाणी, रणांगणी गरजोनिया. इंद्रजित रणांगणामध्ये खवळलेले दुर्धर अशा प्रकारचे बाण हनुमंतरायावर सोडत आहे. हनुमंतरायांनी मात्र हातामध्ये मोठमोठे पाषाण घेतले आणि त्या बाणांचं पीठ करून टाकलं.
अशा प्रकारे हनुमंत या रणांगणामध्ये गर्जना करत आहे. इंद्रजित मोठ्यानं गर्जना करत आहे. दोघांचं युद्ध चालू आहे. बाणी पाषाण करीत कूट, पाषाणी बाण होती पीठ. दोघा जना समसकट, कडकडाट युद्धाचा. भयंकर युद्ध हनुमंतरायाचं आणि इंद्रजिताचं सुरू झालं. युद्धामध्ये दानादानी सुरू झाली, कडकडाट सुरू झाला. हनुमंतराया ज्यावेळेस इंद्रजित बाण हनुमंतरायावर सोडतो त्यावेळेस पाषाण उचलून टाकतात. इंद्रजित काय करतो तर हनुमंतरायांनी जे पाषाण टाकलेले आहेत, मोठमोठ्या शिळा टाकलेल्या आहेत, ते बाणानं तोडण्याचा प्रयत्न करतो. आणि इंद्रजितानं टाकलेले बाण हनुमंतराया लगेच दुसऱ्या शिळा उचलून ते पीठ करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे दोघांचं युद्ध समान आहे. कोणी कुणाला कमी नाही. दोघांमध्ये सारखेपणा आहे. युद्धाच्या बाबतीमध्ये शेराला सव्वाशेर अशी अवस्था आहे. एक वाघ असावा, एक सिंह असावा, असे दोघे जण युद्ध करू लागलेले आहेत. विंदी सुवर्ण पुंखे भाळी, वानर हानी सबळ शिळी. भाळी करोनी रांगोळी, मुकुट तळी पाडिला. इंद्रजित सुवर्णपंखी बाण काढलेले आहेत आणि हनुमंतरायाच्या कपाळावर नेम धरून हाणू लागलेले आहेत. हनुमंतरायांनी सबळ अशा प्रकारची शिळा उचललेली आहे आणि इंद्रजिताच्या डोक्यात नेम धरून हाणताना त्याच्या कपाळाची रांगोळी व्हावी, पीठ व्हावी, अशी अवस्था व्हावी म्हणून शिळा हाणलेली आहे. त्यावेळेस इंद्रजिताचा डोक्याचा मुकुट धरणीवर पडलेला आहे. इंद्रजित तेव्हा मुक्त केशी, शस्त्रे हाण्याती आवेशी. जे जे तोडून या पुची, हनु इंद्रजिताशी गणिनाम. इंद्रजिताचे केस मोकळे सुटलेले आहेत. अति आवेशानं हनुमंतरायाला शस्त्र हाणू लागलेले आहे. पण हनुमंतरायाची शेपटी ती शस्त्र तोडत आहे. इंद्रजिताच्या माराला हनुमंतराया अजिबात गणत नाहीत. रागे हानी चेंडू चक्र, वानर हानी शिळा शिकर. सवेग हानी तोमर, पर्वताग्रे टाकिली. रागानं इंद्रजित हनुमंतरायाला चेंडू चक्र हाणत आहे. हनुमंतराया शिळा शिकर या असणाऱ्या म्हणले इंद्रजितावर हाणत आहे. पर्वताचे असणारे म्हणले कडा उचलून हनुमंतराया इंद्रजितावर टाकत आहे. इंद्रजित वर्षे चक्र कांडे, वानर वर्षे पर्वत धोंडे. उडोनी हानिता पैखांडे, ठोकिला तोंडी चढकणा. इंद्रजित अनेक प्रकारचे असणारे शस्त्र अस्त्र युद्धामध्ये वापरत आहे. हनुमंतरायावर चक्रकांड सोडत आहे. इंद्रजितानं चक्रकांड सोडलेले आहे. हनुमंतरायांनी पाहिलं आणि मोठमोठे असणारे दगड धोंडे पर्वत धोंडे उचलले आणि त्याचा वर्षाव इंद्रजितावर केला. हनुमंतरायांनी काय केलं तर एक उसळी घेतली म्हणले आणि इंद्रजिताच्या तोंडामध्ये एक दणका दिला. इंद्रजित गांजीला पुरा, मुखी सुटल्या रुधिर धारा. मारावया पैवानरा, निर्वाण शस्त्रा घेतले. इंद्रजिताला गांजण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. मुखामध्ये एक दणका दिल्याबरोबर तोंडातून रक्ताच्या धारा इंद्रजिताच्या वाहू लागल्या. वानर हनुमंतरायाचा बंदोबस्त करण्यासाठी, हनुमंतरायाला मारण्यासाठी इंद्रजितानं हातामध्ये निर्वाणीचं शस्त्र घेतलं. साटोपे हानिता शूलशक्ती, जा जावला ते पर्वती. इंद्रजित थोटावला चित्ती.
रणी मारुती नाटोपे. हातामध्ये इंद्रजितानं शूळ घेतला. हनुमंतरायावर प्रहार करणार एवढ्यात हनुमंतरायाने भला मोठा पर्वत उचलला आणि इंद्रजितावरती टाकला. इंद्रजिताच्या चित्ताच्या ठिकाणी धाक निर्माण झाला की रणांगणामध्ये हा मारुती आपल्याला आठवत नाही, ऐकत नाही. या हनुमंताजवळ आपलं शस्त्र काहीच कामी येत नाही, काय उपयोग होत नाही, असं इंद्रजित मनामध्ये विचार करतो. यंत्रादी शस्त्रे हानिता तौके, वानरे ढिलाविला खडके. फुटले इंद्रजिताचे धैर्य मडके, पडिले आटके पुच्छांचे. इंद्रजित मोठ्या आवेशानं साटोपानं शस्त्र यंत्र तंत्र हनुमंतरायाच्या बाबतीत वापरत होता. पण हनुमंतरायांनी काही त्याला ढिलं सोडलं नाही म्हणले. मोठमोठे असणारे दगड पाषाण याचा वर्षाव केला आणि त्यामुळं इंद्रजिताची दानादान उठली गेली. इंद्रजिताकडचं जे धाडस होतं त्या धाडसाचं मडकच फुटलं गेलं म्हणले. म्हणजे आता धाडसच शिल्लक राहिले नाही, घाबरायला लागला. आणि एवढ्यामध्ये शेपटीनं काय केलं तर भोवताली वेढा दिला. इंद्रजिताची रणवित्पत्ती, फावल्या रणी विख्याती. नाटोपता पळे मागुती, पुच्छा प्रती तेन चाले. इंद्रजितानं मोठा पराक्रम करून रण गाजवण्याचा प्रयत्न केला. हनुमंतरायावर निर्वाणीची अस्त्र शस्त्र सोडली गेली. जेवढा आपल्याला वेळ मिळतोय त्या वेळामध्ये युद्ध करण्याचा प्रयत्न, रणांगणामध्ये ख्याती लावण्याचा अट्टहास इंद्रजित करत होता. पण इंद्रजिताला कळालं की आता हनुमंतराया आपल्याला ऐकत नाहीत, ते आठवत नाहीत. म्हणून जर या रणांगणामधून पळ काढावं म्हटलं तर शेपटीनं आपल्याला वेढा दिलेला आहे. ही शेपटी काय आपल्याला पळून जाऊ देत नाही. काय करावं असा विचार इंद्रजित करतो. सैन्या सभोवती चौकडा, पडला पुच्छाचा पैवेणा. सरो नये मागा पुढा, वानरे वेडा लाविला. सैन्याच्या सभोवताली चौ बाजूला या शेपटीनं वेढा टाकला. शेपटी कुणाला मागही सरू देत नव्हती आणि पुढेही सरू देत नव्हती. जागच्या जागी आकळण्याचं काम राक्षसांना शेपटीनं केलेलं आहे. सगळ्या असणाऱ्या राक्षसांना वेडा या हनुमंतरायाने शेपटी करवी दिलेला आहे. मेघांकित इंद्रजितासी, पळोनी जावे मेघा पाठीशी. कपिपुच्छ तळपे आकाशी, पळावयासी वाट नाही. जो असणारा मेघनाद आहे तो इंद्रजित पळून जाऊन ढगाच्या आड लपावं असं वाटलं तर शेपटी आकाशामध्ये सुद्धा तळपत आहे. पळायला कुणीकडून इंद्रजिताला वाट दिशेना झालेली आहे. आपल्याला पळून जाण्यासाठी कुठलीही संधी हनुमंतरायांनी शिल्लक ठेवलेली नाही याची जाणीव इंद्रजिताला झाली. इंद्रजित हानी निर्वाण घात, वानर वर्षे गिरी पर्वत. सैन्याशी चकचुरी होत, अति आकांत महावीराम. इंद्रजित रणांगणामध्ये हनुमंतरायावर निर्वाणीचे घात करण्यासाठी निर्वाणीची शस्त्र वापरत आहे. हनुमंतरायाला ती निर्वाण शस्त्र अस्त्र हाणत आहे. पण हनुमंतराया मोठमोठाले असणारे डोंगर पर्वत उचलत आहे आणि या असणाऱ्या म्हणले इंद्रजिताच्या दिशेनं फेकत असताना त्या पर्वताखाली सापडून सैन्याचा चुराडा होत आहे. जे असणारे म्हणले त्या पर्वताखाली त्या डोंगराखाली सापडत आहेत, चिरडले जात आहेत. त्यावेळेस ते आरडाओरडा करत आहेत आणि त्या महावीरांचा अति आकांत रणांगणामध्ये
सगळीकडे ऐकू येऊ लागलेले आहे. बोंब सुटली सैन्यात, इंद्रजित मेला किंवा जित, वानरे केला पर्वत घात, रणिहुंबत राक्षस. सगळ्या सैन्यामध्ये चतुरंग दळामध्ये बोंब उठलेले. अरे बघा म्हणले, वानर आपल्यावर मोठमोठे पर्वताचा वर्षाव करू लागलेले आहे. आपण त्याच्या खाली चेंगरून मरू लागलेलो आहे. कित्येक राक्षसांचा बळी गेलेला आहे. अरे सगळ्यांचा आरडाओरडा चाललेला आहे. मग इंद्रजित कुठं गेला? तो का शस्त्राचा मारा करून या पर्वताला पीठ करत नाही किंवा पर्वतापासून आपला बचाव करत नाही? इंद्रजित मेला का जितय? अशी बोंब सैन्यामध्ये उठली. सगळे राक्षस रणांगणामध्ये मार लागल्यामुळं कणू लागले, कुंतू लागले, हुंबू लागले. वानर न धरवे बळे, जरी धरावा कपट मिळे, कपट निर्धळी लांगुळे, गोलांगुळे लाजविले. आता मोठ्या पुशारकीनं राजा रावणाला सांगून आला होता इंद्रजित की गळ्याला बांधून मी वानराला लंकेत घेऊन येतो, तुमच्या समोर घेऊन येतो, त्याला हजर करतो. पण आता वानरावर कुठल्याही शस्त्राचा घाव चालेना झाला. कुठलं अस्त्र, कुठलं तंत्र, कुठलं मंत्र काही उपयोगात येईना. हनुमंत आपल्याला ऐकेना. वानराचं जे बळ आहे ते आघाद आहे, आतुरबळी वानर. हे इंद्रजिताच्या लक्षात आलं. कपट करावं म्हणलं तर वानराजवळ, रामभक्ताजवळ कपट चालत नाही, हेही इंद्रजिताच्या लक्षात आलं. मग आता नेमकं हनुमंतरायाला कसं धरावं, कसं लंकेला न्यावं, नेमकं काय करावं, याची स्वतःची लाज स्वतः इंद्रजिताला हनुमंतरायाचा पराक्रम पाहून वाटू लागली. कपी नाटोपे शस्त्र घाती, अस्त्रे शस्त्रे धाके गळती, रणी नाकळे मारुते, चिंतावरती इंद्रजित. जी जी असणारी म्हणले शस्त्राचे घाव या वानरावर इंद्रजिताने हाणले. तो इंद्रजित विचार करतो, हे वानर हनुमंत आपल्याला ऐकत नाही. अस्त्र शस्त्र धाकानं गळून पडू लागली. रणांगणामध्ये आपल्याला मारुती ऐकत नाही. काय करावं म्हणून इंद्रजित चिंता करू लागला. न चले शस्त्रास्त्राची शक्ती, मागे न पळवे पुढच्या हाती, पुढे नाटोपे मारुती, चिंतावरती इंद्रजित. शस्त्रास्त्राची शक्ती तो उपयोगाला येईना. पळून जावं म्हणलं तर शेपटी सगळीकडून वेढा टाकलेला आहे आणि त्या शेपटीच्या वेड्यामुळं कुठं मागं पळून जाता येत नाही, पाठ फिरवता येत नाही. आणि पुढे युद्ध करावं म्हणलं तर हनुमंतराया ऐकत नाही. काळजीत पडला इंद्रजित. आता कसं होईल, आपलं काय होईल, काय बरं वाईट होईल का, अशा प्रकारचा विचार इंद्रजित करू लागला. चिंताग्रस्त देखोनी त्या ते, हनुमान मने इंद्रजिता ते, शिळा शिखरे न हानी तुते, न हानी पर्वते भाक माझी. इंद्रजित लई काळजीत पडला. त्याच्या तोंडावर काळीमा दिसू लागली. तो विचार करत आहे. हनुमंतरायाने जाणलं, पाहिलं. हनुमंतराया इंद्रजिताला म्हणतात, ए इंद्रजिता, लई काय काळजी करू नको म्हणले, लई विचार करू नको म्हणले, लई डोक्याला ताण देऊ नको म्हणले. आता म्हणले तुला सोडतो म्हणले, तुला जीवदान देतो म्हणले. आता शिळा शिखर पाषाण पर्वत काही तुझ्यावर फिकत नाही, काही वर्षाव करत नाही, हे वचन माझं आहे. हनुमंतराय इंद्रजिताला बोलतात. इंद्रजित नावाचा बडीवार, जी बाणी त्वा जिंतीला इंद्र, तिही बाणी दंडोनी वानर करी गजर विजयाचा. ए इंद्रजिता म्हणले, मी निवांत राहतो म्हणले, तुझा पराक्रम मला एकदा पाहू दे म्हणले, तुझ्याकडे किती पुरुषार्थ एकदा मला बघायचंय म्हणले. अरे मेघनाथ तुझं नाव होतं, तुला इंद्रजित नाव पडलं,
तो इंद्राला कसं जिंकलं म्हणले? देवांचा राजा इंद्र आहे, त्याला कोणत्या बाणानं जिंकलं म्हणले? ते जे असणारे बाण आहेत ना, ते बाण माझ्यावर सोड म्हणले. ज्या बाणानं तू इंद्राला जिंकलं, तुझं नाव इंद्रजित पडलं, ते बाण माझ्यावर सोड. बघो म्हणले तुझा विजय होतो का? मी निवांत राहतो म्हणले, मी काही करत नाही, तुला कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाही. दगड गोटे पाषाण शिळा शिखर झाड काही हाणत नाही म्हणले, पण तुझा एकदा मला पुरुषार्थ बघू दे. हनुमंतरया बोलतात, जया बाणाच्या कणाडी देव घातले बांधवडी, ते बाणी मज विंधोनी प्रौढी उभारी गुढी विजयाची. मी काहीच तुझ्या बरोबर युद्ध करत नाही म्हणले, मी निवांत राहतो, पण ज्या बाणाच्या जोरावर तू 33 कोटी देव तुझ्या बंदीवान्यात टाकले, त्या बंदीघानात देवांना घातलं, ते बाण कुठे आहेत म्हणले? ते निर्वाणीची बाण बाहेर काढ, माझ्यावर ते बाण मार, माझा पराभव कर, तुझा मोठेपणा होईल आणि मग तुझा विजय होतोय का बघ म्हणले. तुझ्या विजयाची गुढी उभारायची असेल तर देव बंदीखान्यात घालताना जे बाण वापरले ते बाण एकदा बाहेर काढ, मला त्या बाणाचं बळ किती आहे बघायचंय. असं हनुमंतरिया इंद्रजिताला आव्हान करतात. ऐशे बोलता वानर इंद्रजित कोपला दुर्धर, निर्वाण शस्त्रांचा विविध मार महाघोर मांडीला. हनुमंतरियांनी असे तिखट शब्द वापरले आणि इंद्रजिताला राग आला. तळपायाची आग मस्तकाला गेली. निर्वाण शस्त्रांचा अनेक असणाऱ्या बाणांचा मारा इंद्रजित हनुमंतरयावर करू लागला. रणा पडिल्या मारुती मंत्रयुक्ती शरण शक्ती, इंद्रजित विंदी व्युत्पत्ती कपी प्रयुक्ती ते ऐका. रणांगणामध्ये हनुमंतरया निवांत आहेत म्हणले, काही प्रतिकार करत नाहीत. त्यावेळेस हा इंद्रजित आपली मंत्रयुक्ती शस्त्रयुक्ती मोठ्या कौशल्यानं म्हणले इंद्रजित रणांगणामध्ये या वानर हनुमंतरयावर मारा करत आहे, शस्त्राचा साटोप धावत आहे, आवेशानं पुरुषार्थ गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. हनुमंतरयांनी काय युक्ती केली या इंद्रजिताच्या रणमारावर ते ऐका म्हणतात. इंद्रजित विंदी मारका शक्ती, हनुमानाचे रणवित्पत्ती, रामनामाच्या आवर्ती निशंक स्थिती वानर. इंद्रजित अनेक शस्त्र अनेक अस्त्र अनेक मंत्र अनेक तंत्र अनेक बाण निर्वाण बाण हनुमंतरयावर सोडत होता, पण हनुमंतरया निवांत होते रणांगणाच्या ठिकाणी. त्याला वचन दिलेलं होतं, फक्त भगवंताचं नामचिंतन करत होते. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. आणि ह्या रामनामाच्या जीवावर, रामनामाच्या बळावर, भक्तीच्या सामर्थ्यावर रामदूत वानर हनुमंतरया निशंक होते म्हणले. काही इंद्रजिताला अजिबात घाबरत नव्हते, त्याच्या रणमार्याला बळी पडत नव्हते. निवांत हनुमंतरया निशंक स्थितीमध्ये रणांगणामध्ये होते. निर्वाण बाण वीर मोकले, हनुमान वरचे वरी झेली, पुच्छे करो निगटांगुळी, दावी गोलांगुळ वाकुल्या. हनुमंतरयाने काय केलं, इंद्रजिताचे जे बाण आहेत म्हणले, ते बाण आपल्या दिशेने येत आहेत हे पाहिलं
आणि हनुमंतरायांनी आपल्या हातामध्ये वरच्यावर ते झेलले आणि नुसतं झेलून थांबले नाही, तर परत तेच बाण फेकून इंद्रजिताला हनुमंतराया मारू लागले. इंद्रजितावर त्याचेच बाण परतावू लागले आणि हनुमंतराया इंद्रजिताला वाकड दावू लागले. कोपे भडका उठनी पोटी इंद्रजित वर्षे बाण कोटी. हनुमान सावधान दृष्टी शरवृष्टी झेलिली. इंद्रजितानं काय केलं, रागाला जाऊन त्या रागाच्या पोटी म्हणले कोट्यावधी बाण हनुमंतरायाच्या दिशेनं सोडले. रामनामाच्या भक्तीच्या जीवावर हनुमंतरायांनी ते बाण झेलले. कवळोनिया त्याचे बाण हनुमान गगनी उसळून. त्याचे बाणे त्यासची जाण रणकंदन मांडिले. जेवढे कोट्यावधी बाण म्हणजे इंद्रजितानं हनुमंतरायावर सोडले, सगळे बाण हनुमंतरायांनी झेलले. आकाशामध्ये उसळी घेतली आणि सावधान दृष्टीनं हनुमंतराया त्या इंद्रजिताचे एक एक बाण झेलून त्याचेच बाण त्यालाच हाणू लागले. अशा प्रकारचं रणयुद्ध हनुमंतराया करू लागले. कपिने करिता बाण संपात इंद्रजित कासा विस होत. सैन्य पडिले बहुत झाले विपरीत संग्रामी. आणि हनुमंतरायाने इंद्रजिताचे बाण झेलले, त्याचे बाण त्यालाच हाणले. आणि त्यामुळं झालं काय, तर इंद्रजिताला ते बाण लागू लागले, अंगामध्ये घुसू लागले, रक्त बंबाळ होऊ लागला. आणि त्या हनुमंतरायाच्या आतुरबळी ताकदीनं लागलेल्या बाणामुळं इंद्रजित कासावीस होऊ लागला. असंख्य सैन्य त्या बाणाच्या माऱ्यानं संपलं गेलं. असा विपरीत रणसंग्राम हनुमंतराया करू लागले. हनुमंतेसी करिता रण इंद्रजित भुलला संपूर्ण. आपुले सैन्य मारी आपण निर्वाण बाण वर्षोनी. आणि इंद्रजित हनुमंताबरोबर रणयुद्ध करत असताना सगळ्या अंगाला हनुमंतरायांनी हाणलेले बाण लागले. कारण इंद्रजिताचेच बाण हनुमंतरायांनी झेलले आणि इंद्रजितालाच फेकून हाणले. ते अंगात घुसले गेले. सगळ्या अंगावर म्हणले बाणाचं जाळं तयार झालं. इंद्रजिताच्या अंगातून रक्त वाहू लागलं. कासावीस झाला, दमला, घायाळ झाला, बेजार झाला आणि भुलला म्हणतात. भुलला आणि त्याला समोर हनुमंताला बाण मारायचंय का कोणाला मारायचंय हे सुद्धा लक्षात राहिलं नाही. आपल्याच बाणानं आपलंच सैन्य इंद्रजित मारू लागला आणि इंद्रजिताच्या निर्वाणीच्या बाणानं इंद्रजिताचं सैन्य मरून पडू लागलं. असे निर्वाण बाण आपल्या सैन्यावर इंद्रजित सोडून आपलंच सैन्य मारू लागला. अशी भुललेली अवस्था हनुमंतरायाबरोबर युद्ध करत असताना, रणांगण करत असताना इंद्रजिताची म्हणजे राजा रावणाचा जो थोरला मुलगा आहे त्याची झाली म्हणतात. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. अजून इंद्रजित आणि हनुमंतरायाचं युद्ध कशा प्रकारे चालू आहे याचं चिंतन आपण उद्याच्या भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलत वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिरेव जगत जगदेव हरि. हरितो जगतो नये भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती नरो भव सागर मुद्धरती.
प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। हरिरेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नहीं भिन्न वपु यति यश्यमति परमार्थ गति सनरो भव सागर मुद्दरते। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादिदेवा कृपाळु वाजे केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपम चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धर्त्याक्षती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दन एकनाथ 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 जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 अमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली। ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। तुकाराम 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 तुकाराम। श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।